नमस्कार मंडळी. आज आपण पाहणार आहोत थंडीच्या दिवसातही मऊ लुसलुशीत आणि जाळीदार इडली कशी करायची ते. चला तर मग कृतीला सुरुवात करूया. त्यासाठी घरातली एक वाटी घ्यायची. त्या वाटीने 2 वाटी तांदूळ स्वच्छ असा नीट करून घ्यायचा. 1 वाटी पोहे घ्यायचे आणि ज्या वाटीने तांदूळ मोजलेले आहेत त्याच वाटीनं 1 वाटी पोहे घ्यायचे आणि ते दोन्ही एकत्रच भिजण्यासाठी घालायचं. सेपरेट भिजण्यासाठी घालायची गरज नाहीये. एकत्र जरी भिजत घातलं तरी अगदी छान इडली होते. 1-2 वाट्या 1-2 ग्लास पाणी घ्यायचं. ते तांदूळ आणि पोहे व्यवस्थित असे धुवून घ्यायचे आणि नंतर त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी ओतून ते भिजण्यासाठी ठेवून द्यायचं. नंतर आता त्याच वाटीनं 1 वाटी उडदाची डाळ स्वच्छ अशी नीट करून घ्यायची आणि एका पातेल्यामध्ये ठेवायची. त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतायचं. स्वच्छ अशी ती डाळ धुवून घ्यायची, कारण त्या डाळीला कधी कधी पावडर लागलेली असते आणि ती आपल्या शरीरासाठी चांगली नसते. मग चांगली 2 पाण्याने त्या डाळ स्वच्छ अशी धुवून घ्यायची आणि त्याच्यातही 1 ग्लास पाणी ओतायचं आणि त्याच्यामध्ये 1 चमचा नीट करून मेथीदाणे घ्यायचे, म्हणजे मेथीचे बी घ्यायचे आणि ते त्यामध्ये टाकायचे आणि तेही आपल्याला दिवसभर भिजण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं. एक सकाळी समजा 9 किंवा 10 वाजता आपण भिजत घातलं तर संध्याकाळी 6 किंवा 7 वाजता आपण ते मिक्सरमधून बारीक करायला घ्यायचं. म्हणजे आपली इडली अगदी छान मऊ लुसलुशीत अशी होते. मी सकाळी ते दोन्ही तांदूळ आणि डाळ सकाळी 10 वाजता भिजत घातली होती आणि आत्ता साधारणपणे 6-6:30 वाजता मी ते बारीक करायला घेत आहे. आता एक मिक्सरचं भांडं घेऊया आणि त्या भांड्यामध्ये 2 ते 3 पळ्या डाळ घ्यायची आहे, कारण जास्त जर घेतली तर ती बारीक होणार नाही. त्यामुळे साधारण मी 3 पळ्या डाळ त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतलं आणि खूपही पाणी ओतायचं नाही, नाहीतर आपण बारीक केलेली डाळ अगदी पातळ होऊन जाईल, मग आपली इडली बिघडेल. त्यामुळं थोडंसं पाणी घ्यायचं. जर जास्त वाटलं तर ते पाणी पुन्हा साईडला काढायचं आणि मिक्सरमधून बारीक करायचं. 1-2 मिनटानंतर ते आपोआप छान असं बारीक होतं. खूप जाडही ठेवायचं नाही आणि खूप पातळी म्हणजे खूप बारीकही करायचं नाही. बघा मी कशा पद्धतीने बारीक करून घेतलेलं आहे. आता एक स्टीलचा डबा घ्यायचा. डबा ह्याच्यासाठी की थंडीच्या दिवसात आपलं पीठ व्यवस्थित आंबत नाही, मग त्याला कशामध्ये तरी ते पीठ ठेवावं लागतं. जर आपण पातेल्यामध्ये पीठ घेतलं तर ते ताटावरून म्हणजे पातेल्यामधून बाहेर येतं आणि आपण जे कशात गुंडळलेला आहे तो डबा किंवा ते पातेलं ते अगदी खराब होऊन जातं. त्यामुळे नेहमी डबा घ्यायचा. डब्यात पीठ व्यवस्थित असं आंबलं जातं. आता सेम प्रोसेस तांदळाच्या बाबतीतही करायची आहे. 2 पळ्या तांदूळ घ्यायचं, त्यात थोडंसं पाणी ओतायचं आणि मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. खूपही बारीक करायचं नाही, जरा थोडंसं जाडसर ठेवायचं, म्हणजे इडली अगदी स्पंची होते. आणि खूप जाडही ठेवायची नाही, नाहीतर त्यातले कण कचकच करतात, व्यवस्थित शिजत नाहीत. मग मीडियम असं बघा मी तुम्हाला दाखवते. त्याच पद्धतीनं तुम्ही असं जरा ते मिश्रण जाडसर ठेवा, अगदी इडली छान होऊन जाईल. आता ते बारीक केलेलं मिश्रण तेही आपण ज्या उडदाच्या पिठाच्या डब्यात ओतणार आहोत अशा पद्धतीने सगळे तांदूळ आणि सगळी डाळ बारीक करून घ्यायची आहे आणि डब्यामध्ये ते सगळं मिश्रण एकसारखं हलवून घ्यायचं आहे. व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने एकजीव करून घ्यायचे आहे डाळ आणि तांदूळ, नाहीतर आपले डाळ खाली राहील आणि तांदूळ वरती राहतील. त्यामुळे ते मिश्रण सगळं व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि खूप पाणीही ओतायचं नाही. मी बघा तुम्हाला दाखवते कशा पद्धतीनं पीठ असं जरा पातळ आणि जरा घट्ट असं म्हणजे मीडियम पीठ ठेवलेलं आहे. खूप पातळही केलेलं नाही आणि खूप घट्टही केलेलं नाही. मी तुम्हाला पीठ आंबवण्यासाठीच्या 3 पद्धती सांगणार आहेत, अगदी सोप्या आहेत. जर तुमच्याकडं ओव्हन असेल तर तुम्ही ते पिठाचा डबा किंवा पीठ एका भांड्यात काढून ओव्हनची लाईट लावून रात्रभर ठेवू शकता. किंवा दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही कांदा चिरून तो कांदा टाकून त्याच्यात डबा तसाच रात्रभर ठेवून द्यायचा. तिसरी आणि सोपी पद्धत म्हणजे डब्याला गाऊन किंवा रजई किंवा जो फडका तुम्हाला वाटेल तो व्यवस्थित असा गुंडाळून ठेवायचा. म्हणजे काय होतं, थंडीच्या दिवसातही त्या मिश्रणाला चांगली ऊब लागते आणि आपलं पीठ व्यवस्थित असं आंबलं जातं. इडली अगदी स्पंची होते. नाहीतर काय होतं, थंडीच्या दिवसात पीठ आंबत नाही आणि इडली
इडली अजिबात स्पंची होत नाही. त्यामुळं नेहमी ह्या 3 पद्धतीतली एक पद्धत वापरून थंडीच्या दिवसात इडली करायची. इडली अगदी छान होऊन जाते. मी काय केलं, कांदाही टाकला होता आणि गाऊनमध्ये तो डबा रात्रभर तसाच ठेवला होता. त्यामुळे बघा पीठ कसं फ्लफी आणि स्पंची झालेलं आहे. आणि नंतर तो जेव्हा आपल्याला इडली करायची आहे सकाळ, तेव्हा तो कांदा काढून घ्यायचा आणि व्यवस्थित असं ते मिश्रण एकसारखं हलवून घ्यायचं. बघा पीठच किती फुगलेलं आहे, त्यामुळे इडली ही अगदी फुगते आणि स्पंची होते. आणि ते मिश्रण सगळं एकसारखं हलवून घ्यायचं. आता आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आहे. साधारण मी 2.5 चमचे मीठ टाकलेलं आहे, पण जसं तुम्हाला लागतं तसं तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकू शकता. म्हणजे एखाद्याला इडल्या आळणी आवडतात, तर एखाद्याला नॉर्मल खारट आवडतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीने त्यामध्ये मीठ टाकू शकता. आता आपण इडली शिजवण्याची तयारी करून घेऊया. त्यासाठी इडलीचा कुकर गॅसवर ठेवायचा आहे. जरा मंदच गॅस ठेवायचा आहे. तोपर्यंत आपण त्या झाकण्यांना तेल लावून घेणार आहोत. व्यवस्थित असं तेल लावलं की इडली त्या भांड्याला चिकटत नाही. अशा पद्धतीने सगळ्या प्लेटला आपण तेल लावून घेणार आहोत आणि एकच चमचा त्यामध्ये ते पीठ टाकणार आहोत. बघा मी कसं पीठ भरलेलं आहे. जास्तही पीठ भरायचं नाही, नाहीतर इडली चांगली होत नाही. बघा मी जसं पीठ भरलेलं आहे तसंच तुम्ही देखील त्यामध्ये पीठ भरा. आता आपल्या सगळ्या प्लेट पीठ भरून रेडी आहेत आणि आपण ठेवलेल्या कुकरमध्येही वाफ तयार झालेली आहे. त्यामुळे ते सगळ्या प्लेट कुकरमध्ये ठेवायच्या आहेत. पण ठेवण्याची पद्धत बघा, मी तुम्हाला सांगते त्याच पद्धतीने तुम्ही त्याच्यात प्लेट ठेवा. इडली अगदी छान होऊन जाईल. काय करायचं, त्या 3 बिळांच्या वरती दुसरी इडली आली पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही त्या इडल्यांची प्लेट ठेवायची आहे. बघा मी कशी ठेवलेली आहे. त्या 3 जाळ्यांच्या वरती आपली दुसरी इडलीच आली पाहिजे, म्हणजे त्या वाफेवर इडली चांगली शिजते. एक साधारण 15 ते 20 मिनिटानंतर आपली इडली चांगली शिजून झालेली आहे. बघा फक्त 15 मिनिटानंतर मी चेक केलं तरी इडली शिजली होती. आता त्या सगळ्या प्लेट आपण काढून घेणार आहोत आणि लगेच इडली काढायची घाई करायची नाही, कारण इडली गरम गरम असते. त्यामुळं आपल्याला ती इडली सगळी चिकटून बसते आणि भाजेलही. त्यामुळे एक 5 ते 10 मिनिटानंतर इडली थंड झाली की सगळ्या इडल्या आपण काढून घेणार आहोत. बघा कशी स्पंची आणि जाळीदार खुसखुशीत अशी इडली झालेली आहे. थंडीच्या दिवसात पीठ आंबण्यासाठी दिलेल्या स्पेशल टिप्स आणि इडली शिजत घालतानाची पद्धत, या दोन्हीही गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. जेव्हा तुम्ही कधी ही रेसिपी ट्राय कराल तेव्हा ह्या गोष्टींची नीट काळजी घ्या. व्यवस्थित अशी तुमची इडली होऊन जाईल. तर नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपी आवडत असतील तर तुम्ही बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे जेव्हा माझी रेसिपी येईल तेव्हा तुम्हाला तुमची फोनची घंटी वाजेल आणि तुम्हाला माझ्या रेसिपी मिस कराव्या लागणार नाहीत. थँक यू.